आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो मान्सून 2026 उद्या अंदमानचे निकोबारचे जे बेटे आहेत त्या बेटावरती आगमन होण्याची दाट शक्यता आहे। याच्यानंतर मान्सूनचा प्रवास जो असेल तो जवळपास 26 मे रोजी केरळामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे। मात्र त्या अगोदर जो 10 दिवसाचा कालखंड असेल त्या 10 दिवसाच्या कालखंडामध्ये बंगालचा उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल, ह्या दोन्ही समुद्राच्या जे काय ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतील त्या ॲक्टिव्हिटीवरती भरपूर काही अवलंबून असलेलं पाहायला मिळते। नमस्कार, मी नेता जाधव, आपण पाहणार आहोत 16 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज। सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, या ठिकाणी एक WD आहे। हा WD मध्यम स्वरूपात असल्यामुळे जो काही गिलगिट बाल्टिस्तान असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळते। पंजाबचा उत्तर भाग या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते। तसेच राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल आणि राज्य असेल, या ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट अजूनही कायम पाहायला मिळते। जैसलमेर या ठिकाणी जवळपास 48 ते 49 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं। याचबरोबर राज्याचा अकोला असेल, बुलढाणा असेल, वर्धाचा काय भाग असेल, नागपूरचा काय भाग असेल, या ठिकाणी ही तापमान जवळपास 44-45 डिग्री सेल्सिअस आपल्याला पाहायला मिळालं। या तापमान वाढीमुळे ही राज्याचा जो बहुतांश भागामध्ये आपल्याला काल परवापासून काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं। याचबरोबर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला। याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाब क्षेत्र तयार झालं होतं ते कमी दाब क्षेत्र ही अजूनही त्याच ठिकाणी आहे। त्याचा जो प्रेशर असेल तो सेम आहे। त्या ठिकाणी वेल मार्क लो एरियामध्ये तो कन्वर्ट झालेला आहे। याचबरोबर त्याची जी पुढची वाटचाल असेल ती हळूहळू उत्तरेला सरकत आहे। तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हे दोन्ही समुद्र आता सध्या खूप ॲक्टिव्ह आहेत। या समुद्राच्या प्रभावामुळे ही वाऱ्याच्या दिशेच्या प्रभावामुळे आणि ह्या कमी दाबेच्या प्रभावामुळे मान्सून जवळपास 4 दिवस लवकर दाखल झालेल्या अंदमानाच्या बेटावरती। याचबरोबर देशाच्या दक्षिण भागामध्ये ही काही अंशी लवकरच येण्याची दाट शक्यता आहे। तसेच या कमी दाबाच्या प्रभावामुळे केरळ असेल, याचबरोबर तमिळनाडूचा काही बहुतांश भाग असेल, आंध्र प्रदेशची किनारपट्टी असेल, तसेच कर्नाटकचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। पावसामध्ये आता हळूहळू वाढ होण्याची ही दाट शक्यता आहे। मात्र राज्याचं जर पाहिलं, राज्याचा कोकणाचा भाग असेल, पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल, या भागामध्ये टेम्परेचरमध्ये चढ उतार पाहायला मिळतील। तसेच विदर्भामध्ये मात्र येणाऱ्या 24 तासासाठी टेम्परेचर अतिशय जास्त प्रमाणाने पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे। ज्यावेळी टेम्परेचर वाढेल त्यानंतर काही अंशी ढगाळ वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे। याचबरोबर सध्याची सिस्टम प्रणाली आणि वाऱ्याच्या दिशानुसार जर पाहिलं, जर टर्फ रेषानुसार जर पाहिलं तर विदर्भापासून टर्फ रेषा जे आहे मध्य प्रदेश, विदर्भ, याचबरोबर तेलंगणाचा भाग असेल आणि कर्नाटकच्या मध्यापर्यंत अशी एक टर्फ रेषा विखुरलेली आहे। दुसरी टर्फ रेषा जी आहे ती उत्तर भारतामध्ये आहे। तसेच राजस्थान असेल आणि गुजरातचा काय भाग असेल, या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणामध्ये हीट पाहायला मिळते। तसेच जो WD उत्तरेला आहे तो WD उद्या पुढे सरकून निघून जाईल। त्यानंतर उत्तरेकडून जे वारे येईल ते हलकंसं थंड वार पाहायला मिळण्याची शक्यता आहे। मात्र राजस्थानवरून जे वारे येईल ते अतिशय उष्ण वारं आपल्याला पाहायला मिळणार आहे। अरबी समुद्रामधूनही बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा होणार आहे आणि बंगालच्या उपसागरामधूनही बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा होणार आहे। त्यामुळे मान्सूनला आगेचूक करण्यास मदत होण्याची ही दाट शक्यता आहे। याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री राज्याच्या बहुतांश भागामध्ये वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेशमधला कोकणाचा उत्तर भाग या संपूर्ण भागामध्ये वातावरण हे स्वच्छ राहील। काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे। याचबरोबर सोलापूरचा दक्षिण भाग असेल, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, सांगली जिल्ह्यात जत असेल, कवठेमहांकाळ असेल, मिरज असेल, तासगाव असेल, शिराळा असेल, वाळवा, पलूस या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। पाऊस शक्यता फार कमी आहे। याचबरोबर साताऱ्याचाही कराड असेल, पाटण असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते। कोल्हापूरचा बहुतांश भाग ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। एक दुसऱ्या स्वरूपामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे। याचबरोबर रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या दोन्ही जिल्ह्यामध्ये आज ढगाळ वातावरण पाहायला मिळते। काही 1-2 ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला। याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्यात तापमानाचं जर सर्वप्रथम जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये कोकणाचा जो किनारपट्टीचा भाग असेल म्हणजेच रत्नागिरी, दापोली, खेड, मंडणगड असेल, याचबरोबर देवरुख असेल, गुहागर असेल, या ठिकाणी तापमान सर्वात कमी पाहायला मिळणार 32 ते 34 डिग्री सेल्सिअस। त्याच्या आजूबाजूचा जो एरिया असेल त्या ठिकाणी आणि कोकणाचा पूर्वचा भाग असेल या ठिकाणी जवळपास 36 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळेल। मुंबईमध्येही काही प्रमाणात उष्णता आपल्याला पाहायला मिळेल। गरमी प्रचंड पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। याचबरोबर घाटमाता असेल, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि खानदेश, नाशिकचा पश्चिम भाग असेल, या भागामध्ये जर पाहिलं 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळते। तापमान हळूहळू कमी येण्याची शक्यता आहे। याचबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, खानदेश असेल, हा संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी तापमान कमी होईल आणि जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी तापमान वाढण्याची दाट शक्यता आहे। याचबरोबर मराठवाड्याचं लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, जळगाव,
बुलढाणा असेल, अमरावती असेल, परभणी असेल आणि लातूर असेल या ठिकाणी जवळपास 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. तसेच अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेड असेल, हिंगोली असेल या ठिकाणी 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर यवतमाळचा उत्तरेचा भाग द्वारका, दिग्रस, यवतमाळ, कळंब, बाभुळगाव, चांदूर रेल्वे, याचबरोबर नांदगाव, खंडेश्वर, कारंजा असेल, देवळे असेल, वर्धाचा काही भाग असेल, हा जो पट्टा असेल या भागामध्ये तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळाली. त्या ठिकाणी जवळपास 47 ते 48 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. त्या ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळते. याचबरोबर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली संपूर्ण पट्टा असेल या ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी या तापमान वाढीमुळे पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर पावसाचा खास करून विचार जर केला, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रायगडचा दक्षिण भाग या भागामध्ये काही प्रमाणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, बीड असेल, अहिल्यानगरचा दक्षिण भाग, पुण्याचा काही भाग असेल आणि नांदेडचा काही भाग, हा जो पट्टा असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. काही अंशी त्याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा 1-2 ठिकाणी पाऊस पाहायलाही मिळण्याची शक्यता, प्री मान्सूनच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतील. याचबरोबर जो वाऱ्याचा जो वेग असेल तो जास्त असणार आहे. 40 किलोमीटर प्रति तास एवढं वारं या ठिकाणी वाहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी रायगड असेल, याचबरोबर ठाण्याचा भाग असेल या ठिकाणी हीट अलर्ट आहे. तसेच रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी हीट अलर्ट पाहायला मिळतोय. कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नागपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट जारी करण्यात आला. याचबरोबर पुणे असेल, अहिल्यानगर असेल, बीड असेल, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी ही काही प्रमाणामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर जो मान्सून 2026चा 4 दिवस अगोदर आला आहे, तसेच मान्सून अंदमानामध्ये दाखल झाल्यानंतर ज्यावेळेला केरळमध्ये येतो, मात्र केरळमधून जे राज्यामध्ये आपल्याला 7 जून ते 10 जूनपर्यंत पावसाचा प्रवास हा पाहायला मिळतो. जवळपास 7 दिवसाचा गॅप असतो. या 7 दिवसामध्ये मान्सून भरपूर काही प्रोग्रेस करत असतो. मात्र या 7 दिवसामध्ये समुद्राच्या काही ॲक्टिव्हिटी असतील, टेम्परेचर असेल, तसे बंगालचा उपसागर असेल, अरबी समुद्र असेल, या ठिकाणी एखादं सायक्लोनिक स्टॉर्म अरबी समुद्रात तयार झालं तर त्याचा काही इम्पॅक्ट होते का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे शेतातील कामे, तसेच जर पाण्याची व्यवस्था तुम्ही आतापासूनच करा, पिकाचं योग्य नियोजनही करा, कोणतं पीक लावायचं आहे, कधी पेरणी करायचं आहे याची योग्य माहिती तुम्ही कृषी सल्ल्यानुसार घ्या. याचबरोबर IMD हा ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही नक्की व्हिजिट करा. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या YouTube चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.